प्रत्येकाची कुलस्वामिनी असती, कुलदैवते कुलस्वामिनी ती फक्त तुमची नावाला आहे, बरोबर आहे का? कितीतरी या ठिकाणी महिला अशा आहेत की त्यांना त्याची कुलस्वामिनी माहीत नाही. आज त्यांना विचारलं गेलं तुमची कुलस्वामिनी कुठली, त्यांचा पहिला शब्द काय येतो, आमच्या सासूबाईंनीच आम्हाला सांगितलं नाही, तर आम्हाला कसं माहित होईल, बरोबर आहे का? सांगितलं कुलस्वामिनी ही आपली मेन आहे. बाकीचे कुठले किती कुठले दैवत करा, बरं कुलस्वामिनी ही आपली मेन आहे. कुलस्वामिनी म्हणजे कोण आलं, स्त्री आले का पुरुष आला? स्त्री आली. म्हणजे या जगामध्ये ही स्त्री पहिली आहे. ती देवादिकात असू का ती मानवामध्ये असू, ती स्त्री पहिली आहे. म्हणजे आपली कुलस्वामिनी पहिली. हिला प्रसन्न कशी करून घ्यायची ही कुणालाच काय माहित नाही, बरोबर का ना? फक्त देवारातला देव पूजायचा, जायचं देवारामध्ये, तो देव बाहेर काढायचा, त्याला आंघोळ घालायची, गंध लावायचा, परत ठेवून द्यायचा, हीच सेवा. कुठल्या मंदिराला काय विचारलं बघा, अहो आम्ही आमच्या 3 पिढ्या देवाची सेवा करण्यात गेलं तरी आम्हाला देवाने काय दिलं नाही. तुम्ही सेवा म्हणजे काय केलं? तुम्ही बकादेवीची पूजा केली. तिची कधी तुम्ही तिचे मंत्र विचारले? कुठले मंत्र आहेत? बाकीचे लोक तर सोडा, ज्यांचा कार्यक्रम झालाय त्यांना पण माहित नाही देवी म्हणजे काय, बरोबर आहे का? त्यांना पण माहित नाही देवी म्हणजे काय, तिला प्रसन्न कशी करून घ्यायची त्यांना पण माहित नाही. तुमच्या घरामध्ये रोज कटकटी होतात. आज तुम्ही ही तुमची मुलं आहेत, ही तुमची मुलं, त्या तुमच्या मुलांना तुमची कुलस्वामिनी तुमचे देव माहीत पाहिजे. ते कधी माहीत होणार आहे माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही सांगणार आहे, तुम्ही तुमच्या मुलाला सांगणार आहे आपली कुलस्वामिनी कुठली आहे, तिचं काय केलं पाहिजे, रोज उठल्यावरती काय केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. तुम्ही स्वतः तर लावत नाही, बरं आपल्या मुलांना पण कधी गंध लावायला सांगत नाही. मग मोठं झालं, आपली मुलं व्यसनी झाली, आपली मुलं आपल्याला सोडून गेली, मग आपण म्हणत असतो देवाची भक्ती केली तरी काय नाही भेटलं. तुम्ही त्यांना ज्ञान दिलं का? सांगितलं का तुमची कुलस्वामिनी काय? तुम्ही स्वयंपाक करताना फक्त काय केलं, जे काय तुमचे नवरा बायकोंची सास सोन्याची भांडणं असन तेवढीच बोलत गेली. चपाती करताना सासूला शिवाय द्यायची, बरोबर आहे का नाही? ते भात शिजत टाकताना पण नवऱ्याला शिवाय द्यायचा, गेला मेला भांडून माझ्या संघ सकाळच्या बारी. म्हणजे काय होणार आहे? तुम्ही करणारा स्वयंपाक खाणारे पण त्याच वृत्तीचे होणार आहे. ज्या वृत्तीने तुम्ही स्वयंपाक करता त्या वृत्तीची तुमची मुलं होणार आहे, तुमच्या मुली पण तशाच वागणार आहे. याचं कारण काय आहे? ह्याला काय केलं पाहिजे? तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची भक्ती केली पाहिजे.